जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन प्रस्तुत करत आहोत लघुपट मनोगती. माहिती है, पैसा, नशा आणि प्यार इंसान को बर्बाद कर देता है. असं आहे का? तुझ्याकडे तिन्ही पण नाहीये तरी तू बर्बाद आहेस मित्रा. अरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली यांची चमचेगिरी चालू. अरे शिक्षक येते. आणि आता आपण जिथं कुठं आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. हा, नाहीतर आज कुठे कुठं असतो. सुधरा रे सुधरा, एक मुलगी भेटणार नाही तुम्हाला. बघून घेऊ पुढच्या पुढं. तू काय बघशील बाबा, तुझ्या मामाला मुलगी सुद्धा नाही. आणि असली तरी तुला कोण देणार नाही. अरे ते सोडा, ते बघा फ्रेशर्स करायचा का मग धुराळा. हो, चला 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 लागा आता कामाला. तुम्हाला फ्रेशर्स का असं वाटलं कॉलेज पाहिलं नाही. चला मग दाखवू यांना कॉलेज. चला 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 चला. लेडीज एंड जेंटलमैन, अब जो आने वाले हैं वो सिर्फ जूनियर और सीनियर ही नहीं, कॉलेज का भूतपूर्व आतंक, डर का डॉन और रॅगिंग का रावण. यांचं कॉलेजवर एवढं प्रेम आहे की यांनी वायडी मध्ये हॅट्रिक मारून कॉलेजचं नाव रोशन केलं. ये वो है जिनकी अटेंडेंस से ज्यादा कॉलेज में रॅगिंग के चर्चे हैं. ज्यांचं नावानी वाय स्वतःहूनच डिस्कनेक्ट होऊन जातं. प्लीज वेलकम राजा भाई. या दादा आणि दादा भैयाला बसा. काय वाटलं? काय मग जणू गावात नवीनच पाकर आले. बघतो की दादा मी. काय एवढं तयार होऊन आलाय, शहाणा बनतात का स्वतःला. हो मॅडम, तुमचं पण डिपार्टमेंट चांगलंच दिसतंय आज. माधुरी दिसते चित्रपटांच्या हिरोईन बनायला आली का इथं. इकडे काय सर, काय नाव तुझं. कुठून आलाय तू. डिपार्टमेंट कोणतं आहे. ENTC फर्स्ट इयरला सेकंड इयरला आहे. सेकंड इयर फर्स्ट इयरला आहे. त्याला ऍक्टिंग करून दाखव. लावलंय सर. तर म्हणणार तुला ऍक्टिंग कर. तुला जेवढं बोललंय ना तेवढं कर, समजलं ना. काय करू. 15 ऑगस्टची परेड करून दाखव. 15 ऑगस्ट पुढील सावधान, पुढील विश्राम. एक दो चेहरे को सलामी देंगे. सलामी दे. एक बस चल. एक दो बस यार. गोया ना तिचं खाली वापस. भारी भारी. आता आपल्याला दिसतंय. चल बस. खाली बसायचं. बोलल्या इकडे गाणं म्हण चल. अरे माझं इंट्रोडक्शन. जेवढं बोललंय ना तेवढं कर. सांग नाव काय. चालेल. कुठलं आहे. मी चंद्रपूर. चंद्रपूर वर गाणं म्हण चल. जाऊ द्या दादा. जेवढं बोललंय ना कर. आणि तेरी मोरनी को मोरनी. हसायला येते का तुला. या पुढे चाल. कपल डान्स करून दाखव त्याला. काय म्हंटल ना. अय भवाने नाच ना. डान्स चालू आहे ना, गाणं चालू पाहिजे. राती जो बचाता काले तो ले गए. आणि तेरी मोरनी को मोरनी गए. राती जो बचाता चल काले. चल चल बस झालं चल. ए छोटू, समोर ये. काय नाव तुझं. काय. राघव. अरे हा तुझ्या डिपार्टमेंट मधला आहे का. हो सर. उभा राहा. तुझ्या डिपार्टमेंट मधला आहे का. हो सर. सांग याला काय करायचं ते. जाऊ दे सर. एवढं अरे सांग म्हणलं तुला. छोटा आहे सर, जाऊ दे. छोटा गिट्टा काय नाही, सांग पटकन. जाऊ दे बाबा. कुत्रे गावात काढ रे बाबा. ए मुकना कुत्रे. वडा सर नाचून दाखव. जाऊ दे. जाऊ दे ना सर. लेक्चर. ए तू गप. ए सगळे गा रे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. अरे कॉलेज मध्ये जरा सांभाळून बर का. काय झालं. अरे इथे खूप मोठा स्टाईल आणि त्याचं दोन त्याचे सुके गोबील असतात. ते येता जाता आपले रॅगिंग घेत असतात. बघून घेऊ. मंत्र्याची पोरगी मी घाबरत नसते आपल्याला. ए ज्युनियर. ए चंद्रावरचा कुठे कडनं. चल. काय रे तू दुसऱ्या शब्दात सांगू काय. आणि एक काम कर, दोन कटिंग घेऊन यायचे आहे.
अरे नवीन दिसतोय. काय नाव? वेदांत. कुठला आहे? बीएडचा आहे. बीएडचा आहे. मग तुम्ही कुठले? जास्तच बोलायला लागला या. पप्पा काय करतात रे? काय नाही, रेतीचा धंदा आहे. रेतीचा धंदा आहे. इकडं कसं काय मग? कसं आहे, माणसाच्या आयुष्यात जेव्हा दुःख असते त्यावेळेस एक तर प्रेम करतंय ना ते इंजिनिअरिंगला येते. हो मॅडम, मॅडम बसा खाली. तुम्ही कुठं चालता? बसा बसा. तुम्ही कुठे राहतात? वाचण्यात राहते मी. येतोय? तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? नाही. माझा बाप कोण आहे? आणि माझा कॉलेजमध्ये किती दरार राहायचा? ते सांगतात कसं कळणार? नाही न सांगता कळायला मला पांडुरंगाचा साक्षात्कार झालाय ना. अच्छा. समोसे कुठे आहेत रे? सर आणतो. सॉरी. ए चल थांब. उठ बसा का? चल काढ लवकर. चल. 1 2. बघायची गरज नाही आपल्याला. बाय क्लास. सगळ्यांनी काय बसायचं? खाली खाली खाली. काय दे. हो मॅडम, सिनियर आले जरा रिस्पेक्ट द्या थोडी आमची. काय गांजाच्या झाडाने तुळशीला पाण्याकडे शिकवायचं नसतं. जास्त बोलू नकोस मला. दादा आला उद्या सगळ्यांनी. ए बसा खाली बसा. ए चल तू उठ. गेट मधून कोणी आता नाही पाहिजे. उठ उठ चल पुढं. फटाफट चला लवकर. तुम्ही आता आमचं एंटरटेनमेंट करायचंय. तू सासूतले करायचे तू भांडा लवकर. पटकन सुरू करा ना. हे काय गाजरचं आहे? त्यात मीठ नाही राहिलं. मीठ काय तुझ्या बापाने टाकलं? माझा बापा तिथं रोज स्वयंपाक बनवायला. बोलवून घेताय ना मीठ बनवायला. मला कशाला सांगताय? त्याचं शहाणपणा नको करू आता पुढे. अरे बॅकग्राऊंड म्युझिक पुढे चल. पुढे चल. मिमिक्री करून दाखव सर. ए चल ना वर्ष आम्ही काय चल येऊ. चल. सर जाऊ दे सर. ए चल उभा राहा. सर ओळख गेली मग त्या दिवशी बरोबर तुला इतना ओरडच बोलवलंय. चल उभा राहा. मिमिक्री कर. जाऊ दे सर. एवढं काय करायची तुम्ही सांगा. ती व्हायरल तरी माहिती का इंस्टावरची हॉटेलवाली ती करून दाखवायची. कॅमेरा इकडे इकडे इकडे. अहो कुठून? चंद्रपूर. अहो कुठून? चंद्रपूर. बघितलं कुठून? चंद्राहून. भैया खास चंद्राहून आम्यासाठी इथं जेवायला आली होती. भैयाला क्वांटिटी क्वालिटीच्या. अरे एक नंबर एक नंबर. त्याच्यामुळे म्हणतो नका बसू घरी चणाच्या घरी पण त्याला सांगायला. अरे एक नंबर टेस्ट होती. मी आताच टेस्ट केली. कोणतं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. परत सांगायचं. अरे एक नंबर टेस्ट होती. आताच टेस्ट केली. बस आल्या. यू मिस्टर व्हॉट एव्हर, तुझ्याबद्दल कंप्लेंट आली आहे. रॅगिंग केली का तू कोणाची? नाही मी कोणाचीच रॅगिंग नाही घेतली. खरे हो नाही केली त्यांनी रॅगिंग. तुझं काय रे? नाही खूप छान आहे ते. खूप सपोर्ट करतात आम्हाला. कसला सपोर्ट? त्यांनी आम्हाला सांगितलं की लिंक्डइन वरती तुमचा अकाउंट उघडा आणि त्याच्यात तुमचा सिरियस फोटो टाका तर तुम्हाला जॉब भेटून जाईल. बरं. काय प्रॉब्लेम नाहीये ना? नाही काहीच नाही. ज्युनियर आहेत माझे भाऊ सारखेच आहे. तुम्ही बोलू शकता. अरे आम्हाला सांगा तुम्ही. तुमच्या मित्रासाठी कसं आहे बरं आम्ही. सांग काय वाटते तुला? बाकी काही अकॅडमिक्स टीचर्स मेस कॅम्पस वगैरे गर्लफ्रेंड वगैरे काही नाही. अरे यार येऊ कशी देतोय. आणि असल्या कोणाला घाबरायचं नाही. ठीक आहे ते वाटलं सांगा आम्हाला. चालतंय. समजायला काय नाही. नेहमीचीच कटकट आहे. कंप्लेंट येते पण कोण बोलतच नाही. तेच तर. काय झालं? बघ तू माझं जाऊन त्यासाठी किती ऍप्लिकेशन यायची. मला नाव सांगितलं असेल. परत तू काय करतोय? मला वाटतं मग त्याच्या पोरीला नाव सांगितलं असेल. अरे कोणी सांगू चल लो. थोड़े खामोश बैठे हो. कोई बात दिल पे लगी है या दिल लगा बैठे हो? जाण यार तू का त्रास देतोय. अबे काय झालं? नाराज दिसायलास तू. यार तुला माहित नाही का कॉलेजमध्ये काय चालू आहे आपल्या. ते सिनियर किती रॅगिंग घेतात त्यामध्ये. अच्छा त्याच्यासाठी तू कॉलेजला येत नाहीस का 2-3 दिवस झालं?
मग काय करू यार, मी कॉलेजला नाहीच येणार ना. ते खूप खूप त्रास देतात मला, खूप त्रास देतात. अबे त्यांना भिऊन झालं तर कसं, आपण काही ना काही पर्याय काढू यार. काय करणार यार आपण, तू नाही काय करू शकत यार. टीचरला ते सांगूया आपण, चल HOD ला सांगूया, प्रिन्सिपलला सांगूया. नाही ते म्हणतात, ते मारायची धमकी देतात मला, कोणाला जर सांगितलं तू तर. आई वडिलांना सांगून ते काही ना काही पर्याय काढतील ना. काय फायदा नाही यार, मी सांगितलं होतं त्यांना, पण ते म्हणतात तू पळवाट काढतो याच्यातनं, तुला नाही राहायचंय तिथं, तुला शिकायचं नाही म्हणून असं करतोय तू. यार असं नाराज नको राहूया आपण, चल कुठं ना कुठं. नाही यार, मला खूप त्रास होतो यार. ती आई, माझ्या आई वडिलांनी का मला इथं पाठवलंय शिकण्यासाठी यार, हे काय करून घेतात माझ्याकडनं. तसं असं नाराज नको राहूया यार. ठीक आहे ना यार, कॉलेजमध्ये झालं ते झालं, पण ती हॉस्टेलला काय येतात यार, सारखं हॉस्टेलला येतात, मला त्रास देतात. कुठे साडी घाल, कुठे कपडे धो त्यांचे, कुठे असाइनमेंट कम्प्लीट कर. काय यार तू जा ना यार, तू चल ना यार प्लीज, असं मला वेगळं वाटायला यार. यार काय तुला वेगळं वाटणार, आता मला जगूच वाटत नाही यार. असं नको बोलू यार, चल प्लीज 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 ना यार. चल आपण कुठे ना कुठे जाऊन, कुठे जाणार, चल काही खाऊन येऊ, पिऊन येऊ, चल फिरून येऊ. रडू नको, घरी कॉल करून सांग. मी घरी कसं कॉल करू, मी आई वडिलांना काय सांगू. मग तू असं कर, तुला मोठे दादा आहे ना, त्याला कॉल करून सांग. हा दादाला सांगते. हॅलो दादा. हा बोल ना. दादा मला खूप भीती वाटतेय. का रडतेस तू, काय झालं तुला? दादा आमच्या कॉलेज मधले सिनियर मुलं खूप त्रास देत आहे मला. काय केलं त्यांनी तुला? त्यांनी मला सगळ्यांसमोर डान्स करायला लावला, माझा व्हिडिओ पूर्ण कॉलेजमध्ये व्हायरल केला. मला खूप भीती वाटतेय दादा, मला राहूशी वाटत नाही इथे, तू काहीतरी कर. पिऊ नको, मी अर्ध्या घंट्यात तुझ्या कॉलेजमध्ये येतोय. काहीच पिऊ नको तू, अर्ध्या घंट्यात येतोय तुझ्या कॉलेज. हॅलो ए सुमा, कुठे रे? काल पटकन जायला लागते आपल्याला बाहेर. हा लवकर ये. शिव कुठे आहे? ती वरती, ती खूप रडती. ती मुलं कुठे आहेत? बाहेर. ए जर एकेकाला सोडू नको, एकाला पण सोडू नको. चल बस. शिव दादा तिला पोलीस कॅन्टीन करू शकत मी आलोय आता. दादा त्यांनी कॅन्टीन मध्ये मला उठबशा काढायला लावलं, मला नोकऱ्यासारखं वागवलं. दादा मला खूप भीती वाटते, मी इथे नाही राहू शकत. समोसे कुठे आहेत रे? सर आणतो, सॉरी. ए चल थांब, उठ बशा काढ, चल काढ लवकर, चल. 1 2. आठवतं ना राजा, तू पण असंच करतो. दादा तू पण असंच करतो? नाही ग, मी असं काहीच नाही करत. जा, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. लाज वाटते, तू माझा भाऊ आहे. अगं थांब ना. ऐक राजा, मी बोललोय तुझ्याशी, आता बोलेल ती तुला. आणि आता मला खरंच खूप गिल्टी फील वाटते. हो रे, पण आता करू नको तसं परत. बसा बसा, सगळी बसा. आता तुम्हाला कोणालाच उभं राहायची गरज नाहीये. बसा खाली, बसा. आता तुम्हाला सिनियर्स घाबरायची गरज नाही आहे. सिनियर तुम्हाला काही पण कॉलेजमध्ये अडचण असली, तुम्ही भाऊ सारखं येऊन मला सांगा, मी तुमची अडचण मिटवेल. आणि आता कोणालाच द्यायची गरज नाहीये. माझ्याकडून सॉरी, तुमच्याकडून जे पण झालं, माझ्याकडून जे पण झालंय त्यासाठी सॉरी तुम्हाला सगळं. आता आपण तुमच्यासाठी एक फ्रेशर्स पार्टी ऑर्गनाईज करतोय. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना, हेच
बाप्पा